नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, आजचा व्हिडिओ आहे का बऱ्याचशा मायबापाचं स्वप्न असते का आपलं पोट्टं कलेक्टर झालं पाहिजे, डेप्टी कलेक्टर झालं पाहिजे, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार. कोणाला वाटते का आपलं पोट्टं ठीक आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं प्रमुख झालं पाहिजे. लय लोकांना वाटते का आपल्या पोट्टं फॉरेस्ट विभागाचं प्रमुख झालं पाहिजे. ठीक आहे, कोणाला आपल्या पोट्याला CBIचं प्रमुख झालं पाहिजे असं वाटते. तर हे कुठून होतात, कोणत्या परीक्षा दिल्यानंतर कोणती पोस्ट मिळते, याच्यासाठी एक अगोदर व्हिडिओ घेतला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खालतं त्या व्हिडिओची लिंक टाकली आहे. तो व्हिडिओ पहा का UPSCच्या परीक्षेतून IAS, IPS, IRS ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा अनेक प्रकारच्या सुपर क्लास 1च्या पोस्ट भेटते. आणि MPSCमधून डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, SC/ST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ठीक आहे, अशा पोस्ट ह्या MPSCतून भेटते. आपण आता का झालं आहे का MPSCनं सेम UPSC सारखा पॅटर्न चालू केला. आणि तुम्हाला जर या भारतात कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार महाराष्ट्रात व्हायचं आहे तर कलेक्टर व्हायचं आहे तर UPSC द्यावं लागते. ठीक आहे, डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार व्हायचं आहे MPSC राज्यसेवा नावाची परीक्षा द्यावी लागते. हे सर्व पोस्ट मिळण्यासाठी ह्या सर्व पोस्ट मिळण्यासाठी ठीक आहे UPSC वेगळी याड काढते आणि MPSC राज्यसेवा नावाची एक MPSC वेगळी याड काढते. पण याचा सिलेबस सेम झाला आहे. ठीक आहे, भाऊ UPSCचा सिलेबस सेम आहे आणि MPSCतून होते डेप्टी कलेक्टर, DYSP ठीक आहे, डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO ठीक आहे, SDO ह्या सगळ्या पोस्टसाठी MPSC राज्यसेवा परीक्षा त्याचा द्यावं लागते. त्याचाही सिलेबस सेम आहे. मग सिलेबस काय तर त्याची प्रिलिम्स आहे, पूर्व परीक्षा पास करावी लागते. ठीक आहे, हे चायनी परीक्षा आहे. याचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये धरल्या जात नाही. कोणत्याच प्रिलिमचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये ग्राह्य धरल्या जात नाही. इथून नगदी माल काढते खडे खडे. हे पास झाले तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते आणि मुख्यात क्वालिफाय झाले तर मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावते. ठीक आहे, आणि इंटरव्ह्यू दिला का इंटरव्ह्यू UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेचा किती मार्काचा असतो तर 1750 मार्क म्हणजे 1750 मार्काची मुख्य परीक्षा आणि 275 मार्काचा इंटरव्ह्यू अशी मुख्य परीक्षा असते 2025 मार्काची. ठीक आहे, का म्हटलं मुख्य परीक्षा 2000 मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यू फायनल लिस्ट 2025 मार्काची लागते. पण त्याच्यासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागते 400 मार्काची आणि 400 मार्काची पूर्व परीक्षा दिली तरच तुम्ही मेन्स देऊ शकता. मेन्सची लिस्ट लागते इंटरव्ह्यूसाठी आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मिळून फायनल लिस्ट लागते. ठीक आहे, फायनल लिस्ट लागते सिलेक्शन लिस्ट. त्या सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव असलं पाहिजे. सर हे जे मेन्स आहे 2025 मार्काची UPSC आणि MPSCची याच्यात आता यावर्षीपासून म्हणजे आता जे 2025ला राज्यसेवा होणार आहे ठीक आहे, ती परीक्षा आता UPSC सारखी म्हणजे सेम अशी प्रिलिम्स, मेन्स, डिस्क्रिप्टिव्ह. आतापर्यंत MPSC राज्यसेवा म्हणजे डेप्टी कलेक्टर, DYSPची मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होती. एक प्रश्न 4 ऑप्शन. ठीक आहे, MCQ टाईप. ठीक आहे, त्याला PYQB म्हणते, MCQB म्हणते. एक प्रश्न 4 ऑप्शन. आता जर अशी परीक्षा पहिले होती आता डिस्क्रिप्टिव्ह झाली. एक प्रश्न त्याचं उत्तर जसं युनिव्हर्सिटीत तुम्ही लिहिता तसं लिहावं लागेल. समजलं का? मग आता अशी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आणि मोजक्या शब्दात. ठीक आहे, जर UPSC म्हणलं 100 शब्दात लिहा तर 100च लिहायचं. डुकऱ्यातून 150 शब्दात लिहायचं नाही, नाही तर तुझे मार्क काढते. 100चे 105, 107 झालेच चालते. ठीक आहे, 99, 98 झालेच चालते. पण तुला 150 शब्दात 130 शब्दात लिहायचं नाही, मग मार्क काढते. आणि पुरवणी गिरवणी भेटत नाही. पेपर झाला लिहून लिहिलं युनिव्हर्सिटी सारखं तुला फोकणाऱ्यात आणल्या. ठीक आहे, आणि मग म्हणलं सर पुरवणी, तुले म्हणून घराकडे जा. समजलं का? असे धंदे होत नाही. आणि याच्यात ऑल इंडिया रँक फर्स्ट किती मार्कावर येते तर ऑल इंडिया रँक फर्स्ट हा 1050 मार्क. याच्यावर झालं तर खूप झालं. 1100च्या आत पुरा गेम भरते म्हणजे 50 ते 55% दरम्यान ऑल इंडिया रँक पहिला. भारतात टॉपर UPSCत हा 50-52% दरम्यान येतो. याच्यावर मार्काचा स्कोर जात नाही. म्हणजे तुम्ही समजून घ्या जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे. पण ही परीक्षा पास होणारे लोक जे आहे
ते माणसंच आहे, भूतगीतं नाही. पण जे माणसं पास होतात ते भूतापेक्षा कमी नसतात, हे समजून घ्या तुम्ही. म्हणून ठीक आहे, बरेच लोक कमेंट्समध्ये कमेंट्स करतात, ठीक आहे का, ठीक आहे UPSC कठीण असते, मग तुम्ही पोरगायले चुकीच्या मार्गाने लावून राहिलो. ह्या भिकार चोटांना मी सांगतो का तुमच्यात अवकात नाही आहेत, तुम्ही नका करू. ज्याच्यात अवकात आहे तो करण. जवानी वाया जाते, जवानी वाया नाही जात. UPSC त्याले या जगाचं ज्ञान देऊन जातील का, ठीक आहे. तो प्रचंड नॉलेजेबल असते, तो उपाशी मरणार नाही, कुठं ना कुठं सर्वाइव्ह करण, कुठं ना कुठं चांगल्या जॉबवर लागण, ठीक आहे. UPSCच्या परीक्षेत एखादी सेंट्रलची एखादी चांगली परीक्षा काढून टाकन, पण कुठं ना कुठं लागते तो. आणि आलाय वापस ते एखादा चांगला बिझनेस करण, नाही ते एखाद्या चांगल्या ठिकाणी ॲडवायझर म्हणून घेऊन राहू शकते. एवढा अभ्यास त्याचा झाला राहते. हे काही साधी परीक्षा नाही आहे भाऊ. आणि ज्यायले वाटते, ठीक आहे, काही लोक म्हणते नाही, ठीक आहे मग तुम्हीच झाले नाही. अबे बैताळ तोंडे हो, हे लक्षात ठेवा. APJ अब्दुल कलामांनी सांगितलं आहे का यशाचे रस्ते हे यशस्वी माणसाने नका विचारू, जो अयशस्वी झाला आहे त्याला विचारा, तो सांगन, ठीक आहे. म्हणून सचिन तेंडुलकरले शिकवणारा, क्रिकेट शिकवणारा, ठीक आहे, कोण होते, आसलेकर गुरुजी होते, ठीक आहे. आसलेकर गुरुजी हे काही इंटरनॅशनल प्लेयर नव्हते क्रिकेटचे, समजलं का, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडीशी बुद्धी जागृत ठेव, जगाले पहिले वाच आणि पाय आणि मग प्रश्न कर, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त सांगून राहिलो का हे अपॉर्च्युनिटी आहे. कारण कलेक्टरपाशी पॉवर असते. 8 साल्याले गाडी, राहिले बंगला, ठीक आहे, कारचा दरवाजा उघडायला एक माणूस, एक दप्तर वागवाले माणूस, एक बंदूकधारी बॉडीगार्ड, ठीक आहे. अबे हा थाट राहते, मागं राजमुद्रा, समोर हॉलमध्ये चेअर, ठीक आहे. राहिले बंगला. प्रत्येक कलेक्टर प्रत्येक बंगल्यात गेलं का रिनोव्हेशन करते गव्हर्नमेंटच्या पैशात. फुकटाचेच पैसे आहे जसे काही, ठीक आहे. एवढा पॉवर आहे. अबे रुतबा, अबे कलेक्टर गावात गेला, त्याला चिवडा नाही देत खाले, त्याला का देते खाले माहीत आहे का, अंगूर, शेप. तुम्हाला काय भेटते बे, भुरका, ठीक आहे, चिवडा आणि एक बर्फी. कलेक्टरच्या प्लेटीत पाहिजे बरं, त्याचा थाटच अलग आहे, पॉवर भेटते, ठीक आहे. ठीक आहे. आणि समोर राहते. आणि कलेक्टर 48%. ही परीक्षा द्यासाठी का लागते सर, काही नाही, ओनली ग्रॅज्युएशन. ओनली ग्रॅज्युएशन, ठीक आहे. ग्रॅज्युएशन लागते, याच्यावर काही लागत नाही, ठीक आहे. ओनली 10+2+3, 3 वर्षाची डिग्री जरी असेल तरी चालते, 4ची असेल 5ची असेल, डिग्री आहे, विषय खतम. नो पर्सेंटेज क्रायटेरिया. इफ यू कुतू पास, ठीक आहे. इफ यू कुतू पास देन यू आर ऑल्सो इलिजिबल बिकॉज आय एम कुतू पास. 48% वाले, 52% वाले भारतात कलेक्टर आहे. आणि समोर बसणारा चपराशी MA MCOM आहे. चहापेक्षा कॅटली गरम. तुम्ही ते त्याला कलेक्टरला भेटायला जा, नाही साहेब विशीला आहे, ठीक आहे, साहेब आता मुख्यमंत्र्याच्या विशीला आहे, ठीक आहे, साहेब इकडे गेले आहेत, दौऱ्यावर गेले आहेत, तुम्ही नंतर या, नंतर भेटा. साहेबाच्या सोबत काही लोक चर्चा करत आहे. अरे बापा 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 बापा, काही विचारू नका. म्हणून ठीक आहे, समोरचा चपराशी हा MA MCOM असतो आणि हा 52% ठीक आहे ग्रॅज्युएशनला असतो. परीक्षा तशी आहे, पुरी निचडून घेते. असं लिंबू कसं, आपली माय पाहुणे आले राहते 5 ना, घरात लिंबू राहते 2, सरबत करत राहते 5 ग्लास, तर 2 लिंबू असे पिचकाडू हाताचा मैल गेला सरबता तरी चालते, पण त्याला पार असा पलटू मारू त्याला पिचकाडते आणि काढते. मग तसंच आहे, हे परीक्षा अशी पिन्नावच घेते, त्याला सुस्तीच नाही करत. म्हणून हे परीक्षा लय महत्त्वाची आहे. जगातली 2ऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. पण मात्र ठीक आहे, डेप्टी कलेक्टर DYSP कलेक्टरचा जसा सिलेबस आहे तसाच MPSC राज्यसेवेचा सिलेबस आहे. सिलेबसमध्ये कवडीचा फरक नाही. पेपर पॅटर्न सेम, सिलेबस सेम, ठीक आहे. पेपर पॅटर्न सेम, फक्त UPSCचा पेपर, UPSCचे फॉर्म वेगळे निघतात. UPSCचा वेगळा फॉर्म भरायचा, त्याची वेगळी फिलिम्स होईल. MPSC राज्यसेवेची वेगळी याड येते, त्याची वेगळी परीक्षा होईल. फक्त MPSCचा पेपर मराठी इंग्रजीत राहते, UPSCचा पेपर हिंदी इंग्रजीत राहते. समजलं का? 2 भाषेत, हे हिंदी इंग्रजी, इथं हिंदीले ठीक आहे इंग्लिश ऑर, इथं मराठीले इंग्लिश ऑर, ठीक आहे. मग आता पूर्व परीक्षा, आता UPSC आणि MPSCची फिलिम्स किती मार्काची, तर हे 400 मार्काची परीक्षा, ठीक आहे. 400 मार्क, ठीक आहे. 2 पेपर, किती मार्क, 400. पहिल्या पेपरचं नाव आहे CSAT-1 सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. दुसऱ्या पेपरचं नाव आहे CSAT, ठीक आहे, 2 सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट 2. यालेच म्हणते ठीक आहे जनरल स्टडीज पेपर 2nd, याले म्हणते जनरल स्टडीज पेपर 1st, ठीक आहे.
तर आता CSAT 1 आणि CSAT 2, ठीक आहे. हे लक्ष द्या, CSAT 2 ह्या पेपर आता लक्ष द्या बे, किती किती मार्काचा, हे लक्ष द्या रे, ठीक आहे. हे लय लोकांना माहित नाही, समजून घ्या का सिलेबस कसा आहे, ठीक आहे. आता इथं सिलेबस, ठीक आहे. हे इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो इथं या पेपरमध्ये, ठीक आहे. हे लक्ष द्या, या पेपरमध्ये क्वेश्चन मेन महत्वाचा आहे, क्वेश्चन 100 क्वेश्चन, वेळ किती तर टाइम 2 तास, ठीक आहे. आणि मार्क किती तर मार्क राहणार आहे 200 मार्क, म्हणजे एका प्रश्नाले 2 मार्क, 2 तास वेळ. आता इथं 100 प्रश्नाले ठीक आहे 2 तास म्हणजे 7200 सेकंद, 100 प्रश्न, एका प्रश्नाले 72 सेकंद वेळ भेटणार आहे, 72 सेकंद, ठीक आहे. अबे ह्या पेपर सोडून अर्धा तास झोपायला वेळ भेटते ह्या पहिलावाला, ठीक आहे. पण या पेपर मध्ये राहते का, ठीक आहे सर, या पेपर मध्ये राहते का जो GS याले हे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड ठीक आहे टेस्ट पेपर, एकाच दिवशी दोन्ही पेपर राहते बे. फिल्मचे चादल्य एक पेपर देऊन या घराकडं, माहीतच पडणार नाही दुसरा आहे, त्या हॉल तिकीटवरच लिहून राहते एकाच दिवशी 2 पेपर, ठीक आहे. मग सकाळी, ठीक आहे 9:30 वाजता तुम्हाला तिथं बोलावते, तर तिथं तुम्ही पहिले, ठीक आहे 8:45 पोच जा, नाही तर पोचा वेळेवर, मग आतमध्ये येऊ नाही देणार. आता याच्यात राहते का तर याच्यात भाऊ, याच्यात पहिला सब्जेक्ट म्हणजे इतिहास, हिस्ट्री, ठीक आहे. याच्यासाठी कोणते पुस्तक वापरायचे, याच्यासाठी वापरायचे CBSE पुस्तक, CBSE, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. CBSE, ठीक आहे, त्यालेच म्हणते NCERT पुस्तकं, नॅशनल काउन्सिल ऑफ, ठीक आहे एज्युकेशन रिसर्च टेक्नॉलॉजी, ठीक आहे. आता NCERT किंवा CBSE पुस्तकं वाचा, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला, ठीक आहे इतिहास आहे, आता इतिहासात 3 इतिहास आहे, UPSC आणि MPSC राज्यसेवेले. ॲन्सेंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास, ठीक आहे. मिडवेल म्हणजे भारतामध्ये मुसलमान आले, मोहम्मद शाह घोरीपासून, मोहम्मद शाह घोरी घराणं, तुगलक घराणं, ठीक आहे लोधी घराणं, त्याच्यानंतर मग, ठीक आहे आपलं मुघल घराणं, ठीक आहे. ते कसे आले, त्यानं राज्य कसं केलं ते आहे, ठीक आहे. सगळेच इतिहास आहे, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास. आणि मग इंग्रज चोट्याले ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली 31 डिसेंबर, ठीक आहे 1600ले. तेव्हापासून जे युरोपियन लोक आले, तर तो इतिहास आहे, इंग्रजांनी भारतावर राज्य कसं केलं त्याला म्हणते आधुनिक भारताचा इतिहास. तर त्याच्यावर प्रश्न, इतिहासावर प्रश्न येते. त्याच्यानंतर भूगोल, वर्ल्ड जॉग्राफी आणि इंडियन जॉग्राफी, ठीक आहे. त्याच्यात जगाचा भूगोल, गिगोल, मान्सून गिन्सून कसं पडते, एलनिनो लानिनो, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सब आलं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे भाऊ, मग त्याच्यानंतरचा टॉपिक भूगोल झालं, इतिहास, भूगोल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स मध्ये ॲडम स्मिथचे थेरम नाही शिकायचे. भारत स्वतंत्र झाल्यावर इंडियानं इकॉनॉमिकल ग्रोथ कशी केली, आता जगात 4थी इकॉनॉमी आहे, इथपर्यंत कसं आलो, त्याच्यात RBIचा वाटा काय, RBIनं बँकिंग पॉलिसी कशा राबवल्या, बँकावर कंट्रोल कसं ठेवलं, महागाईवर कंट्रोल कसं ठेवलं, मॉनिटरी पॉलिसी कशी जाहीर करते, सरकार फिस्कल पॉलिसी कशी जाहीर करते, सरकार बजेट कसं तयार करते, महागाई कशी वाढते, सरकार महागाई कमी करण्यासाठी, रिझर्व्ह बँक महागाई कमी करण्यासाठी, ठीक आहे कसं काम करते, भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारनं कोणत्या कोणत्या योजना आणल्या, ठीक आहे. मग ते मनरेगा असो का अजून कोणत्या योजना असो, ठीक आहे. त्याच्यानंतर भारत सरकारनं या देशातलं दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी कोणत्या कोणत्या स्कीम आणल्या, सब दुष्काळ कमी करण्यासाठी कोणत्या योजना आणल्या, ठीक आहे. सरकार आयात निर्यात सरकारची कोणत्या देशासोबत जास्त आहे, ठीक आहे, कोणत्या मालाची जास्त आहे, कोणा देशासोबत निर्यात जास्त आहे, कोणा देशासोबत निर्यात कमी आहे, हे सगळं आपल्याला आयात निर्यात, ठीक आहे, बेरोजगारी, दारिद्र्य, सार्वजनिक वित्त, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं, ठीक आहे आपल्याला पंचवार्षिक योजनेमध्ये भारताच्या विकासाच्या वाट्यात पंचवार्षिक योजनेचा वाटा काय, पंचवार्षिक योजने बिजनेवर सगळे आलो कायच्यात इकॉनॉमिक्समध्ये, सब नवीन स्कीम गिम सगळे विचारते. मग त्याच्यानंतरचा 4था टॉपिक आहे पर्यावरण. ह्या लय महत्त्वाचा टॉपिक आहे पर्यावरण. जागतिक पर्यावरणाच्या परिषदा, मग त्या वेटलँडच्या असो, ठीक आहे, पर्यावरण परिषद असो जे दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरते, ग्रीनहाऊस इफेक्ट, ओझोन डिग्रेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर क्योटो करार, ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण अधिनियम, ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम, व्याघ्र प्रोजेक्ट, भारतामध्ये वाघाची संख्या किती वाढली, ते कसं करत आहे, का करत आहे, सब, ठीक आहे. पृथ्वीचं तापमान कसं वाढत आहे, सब आलं याच्यात पर्यावरणमध्ये, ठीक आहे. मग त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटच्या वर्ल्ड कॉन्फरन्स तिथं खूप अभ्यास करावा लागते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर UPSCची परीक्षा,
तुमच्या डोक्याचा कस लावते. चिल्लर परीक्षा नाही आहे, आंडूपांडू सारखी परीक्षा नाही आहे. इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पर्यावरण, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर विज्ञान. ठीक आहे, विज्ञानात आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, ठीक आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, मेंदू कसा काम करते, ठीक आहे, रक्ताचं का काम आहे, डोळ्याचं का काम आहे, डोळे दिसते कसं तुम्हाला, ठीक आहे, हाडाचे प्रकार, सगळं सगळं सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री सब आलं त्याच्यात. त्याच्यानंतर 6वा टॉपिक करंट, चालू घडामोडी. ठीक आहे, कोणता म्हणलं, चालू घडामोडी. आणि मेन महत्त्वाचा करंट, याच्या सगळ्या जगात का चालू आहे, भारतात का चालू आहे, सगळ्या करंटवर प्रश्न येईल. त्याच्यानंतर आणि याच्यासाठी ठीक आहे याच्या करंटसाठी का वाचायचं, द हिंदू पेपर वाचायचा. ठीक आहे, द हिंदूचे आर्टिकल खूप महत्त्वाचे असतात मेनसाठी बी. द हिंदू, तुमच्या गावात द हिंदू भेटत नसन तर द इंडियन एक्सप्रेस वाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रोनिकल मॅगझिन वाचा. ठीक आहे, क्रोनिकल. ठीक आहे, ए भाऊ क्रोनिकल मॅगझिन वाचा. ठीक आहे, मग क्रोनिकल मॅगझिन वाचलं तुम्ही का मग त्याच्यानंतर पीडी, प्रतियोगिता दर्पण, हे 2 मॅगझिन वाचायचे. प्रतियोगिता दर्पण, क्रोनिकल. नाही तर मग कुरुक्षेत्र भेटल तर कुरुक्षेत्र. या 3 मॅगझिनपैकी 2 मॅगझिन मंथली वाचायचे. द हिंदू पेपर लावायचा, द हिंदू नसन तर इंडियन एक्सप्रेस लावायचा. आतापासून आपल्या पुरायले पेपर वाचायची सवय लावा. ठीक आहे, शिरेला पहा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसं कार्य केलं हे परीक्षेत विचारते. ठीक आहे, म्हणून क्रोनिकल, पीडी, प्रतियोगिता दर्पण, कुरुक्षेत्र आणि द हिंदू पेपर. ठीक आहे, द हिंदू पेपर काही ठिकाणी कालचा पेपर आज भेटते, पुण्या मुंबईसारख्या शहरात भेटते रोजचा रोज, पण मात्र काही ठिकाणी भेटत नाही. तर कालचा आज भेटत असेल तरी चालते, पण तो वाचा. एडिटोरियल, संपादकीय न्यूज वाचायच्या, त्याच्यातल्या एडिटोरियल मधात 3-4 पेजेसवर येते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पॉलिटी. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आपल्याला भारताचीच राज्यघटना पाहायची आहे, बस तेच आपल्याला. ठीक आहे, धुता सरत नाही. एवढे सब्जेक्ट, 7 सब्जेक्ट आहे. ठीक आहे, फर्स्ट पेपरले. ठीक आहे, ए आणि सेकंड पेपरमध्ये काय, तर आता इथं लक्ष द्यावे, इथं क्वेश्चन होते 100, इथं क्वेश्चन 80 आहे. मार्क मात्र 200 आहे. ठीक आहे, असे 200 400 मार्काची परीक्षा. आणि टाइम मात्र इथं 2 तास आहे, इथं अर्धा तास नुप्पर पडते. नुप्पर कमी जाते वेळ, इथं डोंगा डुबू शकते. पण पहिले दोन्ही मिळून लिस्ट लागत होती, आता मेन्सले जाच आहे. ए तर मेन्सले दोन्ही मिळून लिस्ट नाही लागत बे, हे महत्वाचं आहे, हे कुठं सांगत नाही. दोन्ही मिळून कट ऑफ जाहीर होत नाही मेन्ससाठी. मेन्ससाठी जो कट ऑफ आहे बे, मेन्सचा जो कट ऑफ लागतो, तुम्ही मेन्सले सिलेक्ट झाले का नाही, तो या पेपरवर लागतो फर्स्ट. याच्यावर लागत नाही, याच्यावर लागत नाही, या पेपरवर. या पेपरमध्ये का असते, ठीक आहे, तर या पेपरमध्ये का असते ते सांगतो. पण या पेपरमध्ये तुम्हाला 66% मार्क, 66 मार्क घ्या लागते. म्हणजे 33%, म्हणजे 200 पैकी 100, 33% म्हणजे 100 पैकी 33, तर 200 पैकी 66 मार्क घ्या लागते. जो 66 मार्क घेईन या पेपरले, त्याचाच ह्या पेपर चेक होईल, किंवा त्याचाच चेक होते पण त्याचाच ह्या पेपरचा रिझल्ट लागन. समजलं का? हा याले क्वालिफाईंग पेपर म्हणते. हा पेपर क्वालिफाईंग आहे. ठीक आहे, काय क्वालिफाईंग पेपर आहे. ठीक आहे, ए काय म्हणलं, क्वालिफाईंग पेपर आहे ह्यावाला. ठीक आहे, म्हणजे क्वालिफाय करा. तुमचे मार्क सिलेक्शनसाठी म्हणजे मेन्ससाठी ग्राह्य धरणार नाही, पण तुम्हाला क्वालिफाय करा लागेल. मिनिमम 33% मार्क घ्या लागेल. ठीक आहे, आणि मग मिनिमम 33% मार्क तुम्ही घेतले. ठीक आहे, मग याच्यात काय आहे, तर याच्यात तुम्हाला MPSCचा पेपर असेल तर पॅरेग्राफ येईल. ठीक आहे, ए पॅरेग्राफ बे चोट्यो, पॅरेग्राफच्या खालतं प्रश्न राहते, पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये भेटत नाही. पॅरेग्राफ वाचा समजून घ्या. ठीक आहे, 1-2 पॅरेग्राफ वाचून गेलत नाही होत. प्रॅक्टिस करून, प्रॅक्टिस कमीत कमी 500, 700, 800 पॅरेग्राफची प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा परफेक्शन येते. चांगल्या लोकांचा डोंगा डुबते. बरं, पॅरेग्राफ किती मार्काचे याव? ठीक आहे, जर UPSCचा पेपर असेल तर हिंदीत पॅरेग्राफ येते आणि इंग्रजीत येते. ठीक आहे, इंग्लिशमध्ये जे पॅरेग्राफ येतात त्याला ऑर राहत नाही, पण हिंदीचा पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये ऑर असतो आणि 5-5 प्रश्न असतात. ह्यात जर पेपर MPSC राज्यसेवेचा असला तर इथं मात्र पॅरेग्राफ मराठीत येतात. 8 पॅरेग्राफ मराठीत, 2 पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये, आणि 50 क्वेश्चन. किती क्वेश्चन? 50 क्वेश्चन नुसते पॅरेग्राफवर आहे. बाकी मग ठीक आहे, मॅथ, ठीक आहे, रिझनिंग, त्याला बुद्धिमत्ता म्हणते. ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता 25. ठीक आहे, 25 प्रश्न, आणि
त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग, ठीक आहे. डिसिजन मेकिंगवर प्रश्न येतात. सर डिसिजन मेकिंग का टाईप होय, तर ह्या एकमेव टॉपिक असतो का याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. बाकी सगळ्या प्रश्नाले इथं 1/4 निगेटिव्ह आहे, ठीक आहे. चुकीच्या प्रश्नाले 1/4 मायनस होते, मायनस 1/4 मायनस आहे. म्हणजे मी 5 प्रश्न सोडवले, त्याच्यातला एकच बरोबर आहे आणि 4 माय चुकले, तर जो एक भेटला होता तोही भेटत नाही, 0 भेटते. 1/4 निगेटिव्ह. 4 चुकीच्या प्रश्नाच्या मागं भेटलेल्या याच्यातला एक गायब, याले 1/4 निगेटिव्ह म्हणते. आणि हे प्रश्न सगळे ऑफलाईन होतात, ठीक आहे. ऑनलाईन याची एक्झाम होत नाही, ठीक आहे. हे लक्षात घ्या. इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पर्यावरण विज्ञान, करंट म्हणजे चालू घडामोडी, ठीक आहे. आणि पॉलिटी हे पहिल्या पेपरले आहे, ठीक आहे, CSAT. आणि याच्यावरच लिस्ट लागते. म्हणजे कसं सर, आता तुम्हाला ह्या पेपरमध्ये मी तुम्हाला सांगितलं का 200 पैकी 66 मार्क घ्या लागते, तेव्हाच रिझल्ट लागते. जर आता लक्ष द्या, जर UPSCचा कट ऑफ, ठीक आहे, 105 मार्कावर लागला, ठीक आहे, याच्यावर कट ऑफ लागते म्हणलं, 200 मार्कापैकी कट ऑफ लागते GHच्या पेपरवर. 200 पैकी 105 वर कट ऑफ लागला, मला 120 मार्क होते पहिल्या पेपरले, आणि दुसऱ्या पेपरमध्ये मला 65 मार्क होते, तर माझ्या कट ऑफ जाहीरच होणार नाही, माझे सिलेक्शन झालं असतं, मी मेन्सला गेलो असतो. कारण मला मार्क होते 120, कारण 105च्या वर आहे मी, कट ऑफ 105 वर लागला. पण चोट्या, ठीक आहे, म्हणजे मला 65 मार्क भेटले. जर मला 66 भेटले असते, 67 भेटले असते, तर मी मेन्सला गेलो असतो. समजलं का? मग आता एखाद्या पोट्याले 105 वर कट ऑफ लागला आणि 115 मार्क भेटले, ह्या आला याच्यात कट ऑफ मध्ये, आणि इथं त्याला 68 मार्क आहेत, झाला, मग ह्या मेन्सले जाईन. समजलं का? म्हणून हा क्वालिफाईंग पेपर आहे. याचे मार्क मेन्सले क्वालिफाय व्हायसाठी धरल्या जात नाही. फक्त याचे मार्क इथं तू क्वालिफाय करून दाखव, ह्या पेपर मिनिमम एवढे मार्क घे, याच्यावर त्या कट ऑफ लागेल. तर पहिल्या पेपरवर कट ऑफ लागते, म्हणून पहिल्या पेपरचा अभ्यास बरोबर करायचा, पण दुसऱ्या पेपरमध्ये क्वालिफाय झालं पाहिजे. तर इथे इंजिनिअरिंगचे पोट्टे लगेच पास होते, ठीक आहे. 8 वाल्याला थोडंसं पचायला जड जाते, तर 8 वाल्याला थोडीशी मेहनत करा. हिंदी इंग्रजीचे पॅरेग्राफ येतात UPSCला, ठीक आहे. MPSCला मराठी इंग्रजी, मॅथ रिझनिंग येते, 25 मार्क झाले 75. आणि डिसिजन मेकिंगमध्ये खतरनाक प्रश्न विचारतात तुम्हाला. डायरेक्ट कलेक्टर करण ते आणि प्रश्न विचारण, ठीक आहे. ते म्हणून का तुम्ही डेप्टी कलेक्टर म्हणून तुमची सध्या निवड झाली आहे MPSC राज्यसेवा नावाच्या परीक्षेतून, आणि तुमचा मित्र बंफरची पार्टी मागत आहे, म्हणजे दारूची पार्टी मागत आहे, तुम्ही काय कराल? बिअर बारमध्ये जाऊन दोघंही बसून मस्त दारू प्यान, ठीक आहे. बिअर बारमधून दारूच्या बॉटल विकत घेऊन अज्ञातस्थळी कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून तिथं जाऊन प्यान. बिअर बारमधून दारू घेऊन घरी येऊन प्यान, ठीक आहे. किंवा त्याला समजावून सांगान काय आता पिणं योग्य नाही, ठीक आहे. आयोगाला जे बरोबर उत्तर वाटन त्याला 2.5 पैकी 2.5 देईन. दुसरं उत्तर वाटते का अज्ञातस्थळी जाऊन पेला पाहिजे बा, कोणाला दिसला नाही पाहिजे, ठीक आहे, तर त्याला देईन 2 मार्क. कारण प्रत्येकाचं डिसिजन वेगवेगळे असू शकते, म्हणून त्याला निगेटिव्ह मार्किंग ठेवली नाही डिसिजन मेकिंगले. तिसरं उत्तर राहीन त्याचं का, ठीक आहे, त्यानं घरी जाऊन प्याव, ठीक आहे, हे योग्य आहे तिसरं उत्तर, तर तिथं तुम्हाला 1.5 मार्क देईन. पण सगळ्यात अयोग्य उत्तर का बिअर बारमध्ये जाऊन प्यान, तिथं एखाद्याला दिसू शकता तुम्ही कोणाले, ठीक आहे, समाजात तुमची बदनामी होऊ शकते, म्हणून ते उत्तर अयोग्यच आहे, तर तिथं 0 भेटन, ठीक आहे. म्हणजे असे मार्क टप्प्याटप्प्यानं कमी होते ते, पण निगेटिव्ह भेटलेल्या याच्यातून मायनस होत नाही असा टॉपिक आहे. बस एवढाच. 5च प्रश्न येतात, पण सगळ्यात शेवटी राहते बरोबर सोडवायचं, ठीक आहे. तर असं, ठीक आहे. CBSCचे पुस्तकं आतापासून NCERTचे पुस्तकं आपल्या पोराला वाचायला द्या. 10वी पर्यंतचा सिलेबस आहे, ठीक आहे. मराठी इंग्रजी गणित आणि जॉमेट्रीचे पुस्तकं सोडून सगळे वाचायचे. सोशल सायन्स म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट हे पुरे पुस्तकं, ठीक आहे, NCERTचे वाचून टाकायचे 12वी पर्यंत. 5वी पासून 12वी पर्यंत वाचा, ह्या बेस आहे याचा, ठीक आहे. हे जर पोर्टल चांगलं समजलं तरच ते UPSCची परीक्षा पास होईल. बाकी मग आहेच माय व्हिडिओ पहा, ज्याले ऑनलाईन क्लास लावायचा आहे, MPSC UPSC फाउंडेशन बॅच आहे ते लावा, ठीक आहे. तिथं ऑनलाईनरित्या तुम्ही जॉईन होऊ शकता. ऑफलाईन क्लास पाहायचा आहे, मास्तरले बंद पाहायचा आहे, तुम्ही इथं वर देत या. समजलं का? मी बंद दिशीन. ऑफलाईन पाहायचा आहे, नवीन बॅचेस चालू झाले आहेत, ठीक आहे. आता त्याच्यानंतर, ठीक आहे, भाऊ त्याच्यानंतर मेन्स पहा कशी राहते, ठीक आहे. भाऊ मेन्स पहा, ठीक आहे. मेन्स दाखवतो तुम्हाला कशी असते, ठीक आहे. आता UPSC आणि MPSCचा सेम सिलेबस आहे म्हणलं, मी तुम्हाला आताच सांगितलं, ठीक आहे. आता इथं पहा, ठीक आहे. आता इथं पहा, मी तुम्हाला, अरे बा,
ठीक आहे. आता इथं पहा, ठीक आहे. आता हे पहा, MPSC व UPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. काय आता मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, प्रिलिम्स आणि मेन्स. ठीक आहे. तर आता प्रिलिमचा सिलेबस सांगितला मी काय. आता पाहू आपण मेनचा. ठीक आहे. आता मेनचा सिलेबस काय, तर मेन्स असते 2025 मार्काची आणि डिस्क्रिप्टिव्ह असते, त्याच्यामुळे याच्यात निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न नाही. ठीक आहे. आणि MPSC राज्यसेवेनं आता डिस्क्रिप्टिव्ह मेन्स केलेली आहे, म्हणून UPSC MPSCचा सेम सिलेबस, सेम टॉपिक, सेम पेपर पॅटर्न. ठीक आहे. म्हणून आता MPSC राज्यसेवा ही परीक्षासुद्धा UPSC सारखी झाली आहे, म्हणून कलेक्टरच्याच परीक्षेत तुम्ही डेप्टी कलेक्टरची परीक्षा देऊ शकता. आता तसंच वाचायचं आहे, पहिले ऑब्जेक्टिव्ह सारखं राहिलं नाही. सर हे चांगलं झालं, मला लई लोकांचे फोन आले का सर MPSCची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झाली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ घ्या. मी म्हटलं नाही, उलट चांगलं झालं. ठीक आहे. पोट्ट्याची वैचारिक पातळी यानं आता खुलन, पोट्ट्याले विचार करून लिहा लागते. पहिले विचार नाही, ऑप्शन पाहिजे पण नावने, एक प्रश्न 4 ऑप्शन अशी मेन्स होती. ठीक आहे. आता तशी राहिली नाही. 2025 मार्काची मेन्स आहे, त्याच्यात लेखी परीक्षा 1750 आणि मुलाखत 2000. ठीक आहे. 275 मार्क, पावणे 300 मार्काचा इंटरव्ह्यू आहे म्हणलं UPSCचा. ठीक आहे. साधं काम नाही आहे. मग याच्यात 9 पेपर होतात. ठीक आहे. पहिला पेपर आहे फर्स्ट पेपर 250 मार्क, 3 तास वे एसे रायटिंग, 2 एसे लिहा लागते. ठीक आहे. 2 एसे लिहा लागते. ठीक आहे. आणि एसे करंट विषयावर असू शकते. ठीक आहे. भारत पाकिस्तानातील तणाव या विषयावर लिहा. तर तुम्हाला सुरुवातीपासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून काय काय प्रोग्राम झाले, ठीक आहे, कसा पाकिस्तान निर्माण झाला, त्याच्यानंतर कोणते कोणते पंतप्रधान आले, त्यानं काय काय डिसिजन घेतले आणि आताची परिस्थिती, हे सगळं मुद्देसूद व्यवस्थित लिहा लागन. ठीक आहे. इस्रायल पॅलेस्टाईन विवाद याच्यावर एसे लिहा. ठीक आहे. स्त्रियांची आजची परिस्थिती, ठीक आहे, तर त्याच्यावर लिहा लागन. समजलं का. वक्फ कायदा याच्यावर लिहा. तर तुम्हाला वक्फची हिस्ट्री लिहा लागन, त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे पहिले वक्फ कायदा कसा होता ना आता. आणि सिस्टमॅटिक मोजक्या शब्दात लिहा लागते. आपल्या मनात येईन तसा धांगडधिंगा मानता येत नाही. ठीक आहे. तुम्ही अधिकारी होणार आहे कलेक्टर, हे सर डिस्क्रिप्टिव्ह काऊन राहते. अबे चोट्ट्या, तुले एखाद्या कमिशनचा अध्यक्ष करण सरकार, तेव्हा तुले विचारपूर्वक शिफारशी मांडता आल्या पाहिजे. याच्यासाठी हा एवढा तमाशा आहे. पार त्याले जॅक ऑफ ऑल थिंग करते, त्याला सगळ्या गोष्टीवर विचार करता आला पाहिजे. पुरा असा खतरनाक बनवते पोट्ट्याले. पहिला पेपर आहे एसे रायटिंग, 2 एसे असतात. ठीक आहे. दुसरा पेपर आहे GS. ठीक आहे. GS जनरल स्टडीजचे आता 4 पेपर, GSचे 4 पेपर. पण जो आपण भूगोल पाहिला फर्स्ट पेपरले, प्रिलिम्सले, भूगोल, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, हे पुन्हा इथं आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे. मग GSचे 4 पेपर. आता GSचा जो दुसरा पेपर आहे, म्हणजे GSचा याले पहिला म्हणू शकता आणि UPSCचा दुसरा पेपर 250 मार्क. आता हे 250चे 4 पेपर, हे 1000 मार्क तर GSचे पेपरचे झाले आणि एसेचा 250, असे 1250 मार्क झाले. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या, 250 मार्क 3 तास वे. पहिल्या पेपरमध्ये काय, तर इंडियन हेरिटेज अँड कल्चर. ठीक आहे. भारतीय वारसा आणि संस्कृती. ठीक आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, ठीक आहे, ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी, हे टॉपिक आहे मेन. आता हे एवढंसं नाही. इंडियन हेरिटेज अँड कल्चरचं एक पुस्तक आहे, हिस्ट्रीचं अलग पुस्तक, जॉग्राफी अलग वाचा लागते, आणि जॉग्राफी ऑफ वर्ल्ड अँड सोसायटी. ठीक आहे. समाजाची भूगोल आणि समाजाचा, ठीक आहे, जगाचा भूगोल, याच्यावर पहिला पेपर आहे. ठीक आहे. पहिला पेपर GSचा पहिला पेपर. ठीक आहे. GSचा पहिला पेपर. पण दुसरा पेपर एसे रायटिंग झाल्याच्या नंतर एका दिवशी एक पेपर नाही राहत, 2 पेपर राहते भाऊ, आणि 2 पेपरचा अभ्यास करून या लागते. GSचा दुसरा पेपर. ठीक आहे. क्रमानं तिसरा पेपर. ठीक आहे. 250 मार्क 3 तास वे. याच्यात आहे गव्हर्नन्स. ठीक आहे. गव्हर्नन्स, प्रशासन,
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पॉलिटी, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय आणि इंटरनॅशनल रिलेशन. भारताचं बांगलादेशसोबत कसे संबंध आहे, पाकिस्तानसोबत कसे आहे, चायनासोबत कसे आहे, जगात रशियासोबत कसे आहे, अमेरिकेसोबत कसे आहे, कॅनडासोबत कसे आहे, काहून ताणले, का ताणले, सगळे त्याच्यासोबत कोणते करार झाले, द्विपक्षीय करार, बहुपक्षीय करार, युनोसोबत आपले संबंध कसे आहे, युनेस्कोसोबत संबंध कसे आहे, सब इंटरनॅशनल रिलेशनमध्ये येते. ठीक आहे. गव्हर्नर, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस, ठीक आहे, हे विषय त्याच्यात येईल. ठीक आहे. म्हणून ठीक आहे, बरोबर पहा भाऊ. मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर इथं पहा GSचा पेपर तिसरा, ठीक आहे, दुसरा झाला. ठीक आहे. GS पेपर, ठीक आहे, तिसरा. GSचा पेपर तिसरा पण क्रमानं चौथा एशेले धरून. ठीक आहे. 250 मार्क, 3 तास वेळ. याच्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ठीक आहे, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट म्हणजे इकॉनॉमिक्सच, भारताची इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी झाली, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, पर्यावरणाचा विषय आहे, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट स्पेशल टॉपिक आहे. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, कुठं दरड कोसळण, भूकंप होईन, कुठं आग लागण, ठीक आहे, कुठं पूर येईन, या परिस्थितीत कलेक्टरनं काय निर्णय घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट आहे. डिझास्टर मॅनेजमेंट हा आता यार झालेला सब्जेक्ट आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट स्पेशल. आणि एका टॉपिकचं एक अलग अलग पुस्तक वाचा लागते. ठीक आहे. हे पुस्तकं आणि जे ऑनलाईन नेटवर जे लोक UPSC पास झाले आहे त्याचे, ठीक आहे, सॅम्पल पेपर आहे, त्यानं कसे पेपर सोडत होते, कसे पेपर रायटिंग, हँड रायटिंग कसं काढत होते, कसे मुद्देसूद उत्तर लिहित होते, त्याचे मॉडेल ॲन्सर सेट आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे, GS पेपर चौथा क्रमानं एशेचा धरून 5वा, 250 मार्क, 3 तास वेळ. इथिक्स अँड इंटिग्रिटी, ठीक आहे, अँड ॲप्टिट्यूड. याच्यात आहे इथिक्स, तुम्ही खरंच त्या पोस्टच्या लायकीचे आहे का, तुमच्यात नैतिकता शिल्लक आहे का त्या पोस्टच्या लायकीची, हे चेक करासाठी हा पेपर आहे. इथिक्स अँड इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड ह्या चांगला स्कोर देते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे झाले 5 पेपर, 9 पेपर आहे, पण 7च पेपरचे मार्क 1750 होते. 2 पेपर हे क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे ते पास करावं लागते, तेव्हाच बाकीचे हे चेकवर चेक होते असं समजा. ठीक आहे. म्हणजे सर, म्हणजे वाघाचे पंजे. आता पाय मग GS पेपर चौथा झाला, म्हणजे क्रमानं एशेले धरून 5वा. मग ऑप्शनल पेपर आता मले, ठीक आहे, असे 40-50 ऑप्शनल सब्जेक्ट आहे. हिस्ट्री घेऊ शकतो, जॉग्राफी घेऊ शकतो, ठीक आहे, पॉलिटी घेऊ शकतो, सोशल सायन्स घेऊ शकतो, केमिस्ट्री, फिजिक्स, ठीक आहे, लय दुनिया भरायची. हॉर्टिकल्चर लय पेपर आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, हॉर्टिकल्चर असे अगाऊचे कारभार करायचे नाही. चोट्टो किती तोपचे नसन तुम्ही तरी, जे रेग्युलर पेपर आहे ते घ्या. जॉग्राफी घ्या, हिस्ट्री घ्या, पॉलिटी घ्या, इझिली नोट्स अवेलेबल आहे, त्याच्या मॉडेल ॲन्सर सेट अवेलेबल आहे, मॉडेल क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. ठीक आहे. कुठे कसे सोडवत होते ते अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे. अगाऊचा कारभार करू नका. ठीक आहे. करायचं असेल तर करा आणि उरावर घेऊन बसा. ठीक आहे. पाली लँग्वेज घेऊ शकता, मराठी लिटरेचर घेऊ शकता, इंग्लिश लिटरेचर घेऊ शकता. पण काही घेतलं तर त्याचे एका ऑप्शनलचे 2 पेपर राहील. मी समजा जॉग्राफी ऑप्शनल घेतला तर जॉग्राफीचे 2 पेपर राहील, जॉग्राफी 1 आणि जॉग्राफी 2, त्याचा सिलेबस राहील तिथं. तर याचे 250 मार्क हे पहा इथं दिलेला आहे. कोणत्याही एका विषयाची निवड करता येते. उदाहरणार्थ भूगोलाचा पेपर 1 आणि भूगोलाचा पेपर 2 असे. ठीक आहे. इथपर्यंत झाले 7 पेपर. 250, 500 आणि हे, ठीक आहे, आणि हे एसएचे 250. हे 2 ऑप्शनल पेपरचे 250 आणि हे 250, 750 आणि हे GSचे 4 पेपर 1000. ठीक आहे. हे 1000 आणि हे 750 असे 1750 मार्काची मेन्स. ठीक आहे. याचेच पेपर याचे स्कोर मेन्ससाठी क्वालिफायसाठी धरण्यात येते. खालतं जे 2 पेपर आहे, क्वालिफाईंग पेपर 1 आणि क्वालिफाईंग पेपर 2, हे 300 मार्काचे आहे. पण इथं 300 पैकी 88 मार्क पर पेपरले मिळवा लागते. दुसऱ्या पेपरले 88 मिळवा लागते. याले लँग्वेजचे पेपर बनते. म्हणजे मी महाराष्ट्रातून UPSCची मेन्स द्यायला गेलो, ठीक आहे, तर UPSCची मेन्स द्यायला गेल्यावर प्रिलिम्स पास झाल्यावर मेन्सचा वेगळा फॉर्म भरावा लागते चोट्टो. ठीक आहे. त्याचं सेंटर तुम्हाला मुंबई, हैदराबाद, दिल्ली जिथं घ्यायचं आहे तिथं घ्या. ठीक आहे. तुमच्या जिल्ह्यात राहणार नाही. तुम्ही मुंबई, दिल्ली, नागपूर, दिल्लीचे आहे तर तिथं तुमची मेन्स होईल. नागपूरले मेन्स होत नाही, हैदराबादले होते, मुंबईले होते. तर हे मेन्स 300 मार्काचे आहे. लँग्वेज मी महाराष्ट्रातून आलो तर मला मराठी लँग्वेजचा एक पेपर द्यावा लागेल आणि बंद्या भारतातल्या पोट्याला इंग्लिश लँग्वेजचा पेपर कंपल्सरी आहे. ठीक आहे. असा UPSC आणि MPSC राज्यसेवेचा मेन्स सिलेबस आहे. ठीक आहे. पण
ज्यानं समजा आता इथं खूप चांगला स्कोर आहे आणि तुले इथं 80 मार्क इथं 85 मार्क भेटले तरी तुझ्या डोंगा डुबला। एका पेपरमध्ये जरी तुले इथं समजा आता 300 पैकी ठीक आहे 100 ठीक आहे 19 मार्क आहे आणि इथं 80 आहे तरी तुझ्या डोंगा डुबला। ह्या दोन्हीपैकी दोन्ही क्वालिफाय व्हावं लागते। दोन्ही पेपरमध्ये 300 मार्कापैकी हे जे ठीक आहे हे जे 300 मार्क आहे क्वालिफाईंग पेपरचे ठीक आहे तामिळनाडूतलं पोट्ट आलं त्याला तामिळचा एक पेपर द्यायला लागेल। पोट्ट ठीक आहे ठीक आहे पश्चिम बंगालमधून आलो त्याला ठीक आहे बंगाली भाषेत एक पेपर द्यायला लागेल लँग्वेजचा आणि एक इंग्लिशचा पेपर सगळ्याला कॉमन राहील ठीक आहे। म्हणून इथं 88 मार्क दोन्ही इथं घेणं गरजेचं आहे तरच हे बाकीचे 5ही पेपरचे मार्क चेक होते म्हणजे चेक होते पण रिझल्ट जाईल नाही करत इथं जर कमी भेटले तर ठीक आहे। म्हणून हे जे पेपर आहे ठीक आहे एक एसएचा पेपर 4 GHचे पेपर असे झाले ठीक आहे 4 GHच्या पेपरचे 1000 मार्क एक एसएचा पेपर 250 मार्क 1250 आणि एका ऑप्शनलचे 2 पेपर 250 500 असे 17.5 मार्काची मेन्स ज्याच्यावर लिस्ट लागते मेन्सले जासाठी हे 2 पेपर क्वालिफाईंग आहे। टोटल पेपर 9 होते पण 7च पेपरचे मार्क ग्राह्य धरले जाते ठीक आहे तुमचं फायनल सिलेक्शन होण्यासाठी। हे ठीक आहे हे 1750 आणि 275चा इंटरव्ह्यू टोटल 2025 मार्काची मेन्स फायनल रिझल्ट लागते याच्यावर इंटरव्ह्यूचे मार्क ॲड करून ठीक आहे। अशीच आता मेन्स जी UPSCची आहे तशीच आता मेन झाली आहे सरळ कोण्या परीक्षेची MPSC राज्यसेवेची। म्हणून कलेक्टरले जो सिलेबसचा पॅटर्न आहे जो पेपरचा पॅटर्न आहे सेम पॅटर्न आता MPSCनं लागू केला आहे। म्हणून अभ्यासाला लागा मोठे व्हा तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। तुमच्या पुराचा बेस पाया पक्का करायचा असेल तर आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा आणि त्याच्यावर MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या त्याच्यावर मोबाईल नंबर OTP टाका आणि ते पॅकेज घ्या। ज्या पोट्ट्याने घेतलं नाही तुमच्या पोराचा रोज त्याला व्हिडिओ एका सिक्वेन्सली एका सब्जेक्टचे व्हिडिओ आहे इकॉनॉमिक्स पॉलिटी त्याचा पाया पक्का होईल जेणेकरून तो दिल्लीला जरी गेला तर रपकन त्याला पुरे आयडिया राहील। सस्त्यात आता हाय MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या ठीक आहे MPSC UPSC फाउंडेशन बॅच ठीक आहे ते पॅकेज घ्या आणि त्या पॅकेजमधून तुमच्या पोराचा फायदा करून घ्या। तुमच्या पोराले प्रचंड नॉलेज याच्यातून या व्हिडिओच्या माध्यमातून भेटन ठीक आहे। एवढीच अपेक्षा करतो का तुमचा पोरगा मोठा होऊन या परीक्षा देवो आणि एक चांगला मोठा अधिकारी हो ज्याच्यामुळे तुमचं नाव समाजात गावात देशात ठीक आहे सर्वोच्च स्थानी पोहोचो आणि सगळ्या पोराले भविष्यासाठी शुभेच्छा देतो ठीक आहे। व्हिडिओ आवडला तर सगळ्या आपल्या नातेवाईकाले मित्राले शेअर करा कारण कोणालाच माहिती नाही सिलेबस कसा असतो पेपर पॅटर्न कसा असतो पण तो सगळ्याला समजला पाहिजे। ऑफलाईन क्लास लावायचे आहेत वर्धेत या आरवी नाक्यावर क्लास आहे मास्तरले बंदा पहा अर्धा पाहायचा आहे ऑनलाईन क्लास लावा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।